तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही प्रॉब्लेम्स बघितले ऑन दी कॉम्प्रेशन मेंबर्स बरोबर. आता त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे काही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असेल किंवा मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस असतील, त्याच्यानंतर जे काही तुमच्या डायरेक्ट स्ट्रेस असतील किंवा बेंडिंग स्ट्रेसेस असतील ऑन दी टेन्शन मेंबर आपल्याला स्टडी करायचे. तर त्यासाठी सिग्मा मॅक्सचा फॉर्म्युला सेम असणार तुमचा सिग्मा 0 प्लस सिग्मा बी. तर याला जे काही कॉम्प्रेशन मेंबर असतील तर त्याला सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू बरोबर सिग्मा 0 प्लस सिग्मा बी आपण कॉम्प्रेशन म्हणून कन्सिडर करत होतो. तर टेन्शन मेंबरसाठी आपण सिग्मा 0 प्लस सिग्मा बी टेन्शन म्हणून कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिग्मा मिनिममची जी काही व्हॅल्यू आहे सिग्मा 0 मायनस सिग्मा बी तिकडं आपण टेन्शन म्हणून कन्सिडर करत असतो. इथं पण आपण टेन्शन इफ सिग्मा 0 ग्रेटर दॅन सिग्मा बी. जर सिग्मा 0 सिग्मा बीपेक्षा मॅक्झिमम असेल तर आपण त्याला टेन्शन म्हणून कन्सिडर करणार आहे. आणि जर सिग्मा 0 हा सिग्मा बीपेक्षा जर लेस असेल तर आपण त्याला जी काही निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे तर त्याला आपण टेन्शन कॉम्प्रेशन म्हणून कन्सिडर करणार आहे बरोबर. आता प्रॉब्लेम काय दिला आहे, अ स्टील फ्लॅट 150 mm वाईड अँड 20 mm थिक इज सब्जेक्टेड टू फुल ऑफ 180 किलोन्यूटन. म्हणजे आता अगोदर आपल्याला काय देत होते, लोड देत होते बरोबर. म्हणजे काय होत होतं, त्याच्यावर कॉम्प्रेशन येत होतं. पण आता सब्जेक्टेड टू पूल सांगितले बरोबर. म्हणजे जो काही लोड असणार आहे तर तो काय करतोय, पर्टिक्युलर मेंबरला टेन्शन अप्लाय करतोय बरोबर. पूल ऑफ 180 किलोन्यूटन विच इज 4 mm अवे फ्रॉम द जॉमेट्रिकल ॲक्सिस. म्हणजे जॉमेट्रिकल ॲक्सिसपासून काय 4 mm अवे. म्हणजे आपल्याला काय दिली ही इसेंट्रिसिटी बरोबर. इन दी प्लेन विच बायसेक्ट्स दी थिकनेस डिटरमाइन द मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटीज इन दी सेक्शन बरोबर. म्हणजे आता याच्यामध्ये आपण काय केलं, फर्स्ट डायग्राम ड्रॉ केली. हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे बरोबर. त्याच्यानंतर त्याची जी काही विड्थ आहे बरोबर ती किती आहे 150 mm. त्याच्यानंतर त्याची डेप्थ आहे तुमची 20 mm बरोबर. थिकनेस म्हणजे काय दिली तुम्हाला, डेप्थ दिली बरोबर. त्याच्यानंतर ई दिला आहे तुम्हाला 4 mm बरोबर. इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू दिली फ्रॉम दी जॉमेट्रिकल ॲक्सिस 4 mm बरोबर. आता त्याच्यानंतर गिवन डेटा बी इज इक्वल टू 150 mm, डी इज इक्वल टू 20, पी इज इक्वल टू 180 किलोन्यूटनचा लोड दिला, सॉरी फुल ऑफ दी लोड बरोबर, पूल दिला आहे. म्हणजे काय तुमचा टेन्शन मेंबर आहे 180 किलोन्यूटन, त्याचं आपण न्यूटनमध्ये कन्व्हर्जन केलं 180 इंटू 10⁻³ न्यूटन आणि ई इज इक्वल टू 4 mm. त्याच्यानंतर आता फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय करणार आहे किंवा फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, एरिया कॅल्क्युलेशन बरोबर. ए इज इक्वल टू बी इंटू डी. आता रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया तुम्हाला माहीत असेल बी इंटू डी. 150 इंटू 200 टोटल आलं 3000 mm². त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला, कुठं सांगितलं आहे, प्लेन विच बायसेक्स दी थिकनेस बरोबर. बायसेक्स म्हणजे काय, थिकनेसला बायसेक्ट करतो बरोबर. म्हणजे काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आपल्याला, ZYY बरोबर. सेक्शनल मॉड्युलस अलॉंग दी वाय ॲक्सिस बरोबर. मग ZYYचा फॉर्म्युला काय आला तुमचा, DB²/6. डी किती होता तुमचा 20 इंटू 150चा स्क्वेअर डिवाइड बाय 6 हे आलं तुमचं 75 इंटू 10⁻³ mm³ बरोबर. आता काय काढायचं आपल्याला, डायरेक्ट स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा 0 इज इक्वल टू P/A. पी इज इक्वल टू किती होता 180 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 3000. टोटल आलं तुमचं 60 Nm². हे काय झालं तुमचा डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा 0 बरोबर. काय आलं तुमचं टेन्साईल बरोबर. आता त्याच्यानंतर काय आहे, ॲज डी डायरेक्ट स्ट्रेस इज टेन्साईल बरोबर. आता डायरेक्ट स्ट्रेस काय आली तुमची, टेन्साईल आली बरोबर. म्हणजे हे काय डिनोट करतं, इट गिव्स टेन्शन ऑन दी मेंबर. आपल्याला माहिती आहे प्रॉब्लेम काय तुमचा टेन्शन मेंबरवर. पण सपोज जर तुम्हाला माहीत नसेल सिग्मा 0ची व्हॅल्यू जर तुमची टेन्साईल आली तर काय असणार तुमचा टेन्शन मेंबर असणार बरोबर तो. आता सिग्मा बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला M/Z बरोबर. सिग्मा बी, आता सिग्मा बीला आपण M/Z करतो बरोबर. आता एम कसा कॅल्क्युलेट करणार आहे आपण, मोमेंट बरोबर. जो काही फुल किंवा लोड असणार आहे, लोड इंटू काय करत असतो आपण, इसेंट्रिसिटी पी इंटू ई. आता पी काय तुमचा 180 इंटू 10⁻³ इंटू ई काय 4 mm बरोबर डिवाइड बाय 75 इंटू 10⁻³ ZYYची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली बरोबर. तो काय आला तुमचा 9.6 Nm², टेन्साईल बरोबर. मग आता सिग्मा मॅक्स काय येतो तुमचा, सिग्मा 0 प्लस सिग्मा बी बरोबर. सिग्मा 0ची व्हॅल्यू होती 60 प्लस 9.6 सिग्मा बी, टोटल काय आलं 69.6 Nm² टेन्साईल. त्याच्यानंतर सिग्मा मिनिमम काय आहे, सिग्मा 0 मायनस सिग्मा बी, 60 मायनस 9.6 इज इक्वल टू 50.4 Nm². हे पण काय आलं तुमचं टेन्साईल बरोबर. आता त्याच्यानंतर त्याचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे काय डायग्रॅमॅटिकली आपल्याला शो करायचं आहे, हा काय होता तुमचा स्टील फ्लॅट सेक्शन बरोबर, ज्याची काय तुमची विड्थ आणि
थिकनेस तुम्हाला दिली, बरोबर. आता त्याच्यानंतर काय आहे तुमचा मिनिमम किती आला, सिग्मा मिनिमम 50.4, बरोबर. टेन्साईल म्हणजे आपण काय करणार, जी काही बेस लाईन क्रिएट करतो त्याच्या, आता अगोदर जर आपण बघितलं तर बेस लाईनच्या आपण काय करत होतो, खाली दाखवत होतो, बरोबर. इथं मिनिमम, त्याच्यानंतर या साईडला काय मॅक्सिमम आणि असं दाखवत होतं, बरोबर, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. पण आता इथं काय करायचं आपल्याला, टेन्शन कुठं येणार आहे तुमचं, जी काही बेस लाईन आहे तर त्याच्या अपवर्ड डायरेक्शनला दाखवणार, बरोबर, वरती दाखवणार आहे. म्हणजे 50.4 सिग्मा मिनिमम इथं दाखवला न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि 69.6 न्यूटन पर एम एम स्क्वेअर इथं दाखवला, बरोबर. लाईन जॉईन केली आणि डायग्राम्स ड्रॉ केली, बरोबर. हे झालं तुमचं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम्स फॉर दी टेन्शन मेंबर. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आपण, कोर ऑफ दी सेक्शन, बरोबर. तर आता कोर ऑफ दी सेक्शन आपण कशाला म्हणतो, द सेंट्रली लोकेटेड पोर्शन ऑफ ए सेक्शन within the load line falls so as to produce only compressive stress is called as a core of the section. म्हणजे फक्त सेक्शनमध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस क्रिएट करण्यासाठी जी काही लोड लाईन ऍक्ट होते ज्या पर्टिक्युलर पॉईंट्सला, त्याला आपण काय म्हणतो असतो, कोर ऑफ दी सेक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, कोर फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन आणि फॉर दी सर्क्युलर सेक्शन, बरोबर. आता इथं जर बघितलं तर तुम्ही कोर ऑफ दी सेक्शन फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन हा होता तुमचा एक रेक्टँगल, बरोबर. ही काय तुमची विड्थ बी, त्याच्यानंतर ही काय तुमची डेप्थ डी, बरोबर. मग हा जो काही कोर ऑफ दी सेक्शन आपण त्याचे काय केले, सेंट्रॉइडल ॲक्सिस मार्क केले, हा होता तुमचा सेंटर पॉईंट, बरोबर. मग इथं काय, हे जे काय डिस्टन्स आहे, बरोबर, ज्याला आपण म्हणणार इसेंट्रिसिटी, हे किती येतं तुमचं फ्रॉम दी जो काही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे तर अपवर्ड साईडला तुमचा असणार आहे D/3, त्याच्यानंतर डाऊनवर्ड साईडला असणार आहे तुमचा D/3. इथे एक पॉईंट मार्क केला, त्यानंतर या डायरेक्शनला फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन, बरोबर. रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपण बघतो D/3 आणि अलॉंग दी जी काही एक्स ॲक्सिस आहे तर त्याचं काय येणार आहे B/3 या डायरेक्शन्सला आणि B/3 या डायरेक्शन्सला, बरोबर. इकडे एक B/3 मार्क केला, इकडे एक B/3 मार्क केला, टोटल सेक्शन तुम्ही ड्रॉ केला, हा झाला तुमचा कोर ऑफ दी सेक्शन, बरोबर. इसेंट्रिसिटी ही किती आली इथं D/3, त्याच्यानंतर डाऊनवर्ड साईडला D/3 आणि त्याच्यानंतर जी काही विड्थ आहे ती काय B/3 म्हणजे टोटल हे जे काही डिस्टन्स हाईट असणार तुमची कोर ऑफ दी सेक्शन ती असणार तुमची D/6 आणि त्याच्यानंतर विड्थ असणार तुमची B/6. हे झालं फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे फॉर दी सर्क्युलर सेक्शन, बरोबर. आता सर्क्युलर सेक्शनसाठी जर बघितलं तर किती असणार आहे तुमचा, एक मिनिट. त्यानंतर नेक्स्ट काय बघणार आहे आपण, फॉर दी कोर ऑफ दी सेक्शन फॉर दी सर्क्युलर सेक्शन, बरोबर. आता सर्क्युलर सेक्शन बघितला तर सर्क्युलर सेक्शनची ही जी काही इसेंट्रिसिटी असणार आहे तुमची, बरोबर, ती काय येणार आहे तुमची D/2, बरोबर. इकडे D/2 इकडे D/2, बरोबर. अलॉंग दी एक्स ॲक्सिस म्हणजे टोटल काय असणार आहे तुमचा D/4. आता अलॉंग दी एक्स ॲक्सिस आणि अलॉंग दी वाय ॲक्सिस ती काय असणार आहे तुमची सेम असणार, बरोबर. याला काय म्हणता तुम्ही कोर ऑफ दी सेक्शन. तर त्याच्या व्हॅल्यूज, आता प्रॉब्लेम त्याच्यावर कसा विचारला जाईल, ड्रॉ दी कोर ऑफ दी सेक्शन फॉर दी रेक्टँग्युलर बीम हॅव्हिंग क्रॉस सेक्शन 250 mm इंटू 400 mm. म्हणजे एक बीम सेक्शन दिलाय ज्याचा क्रॉस सेक्शन काय आहे 250 इंटू 400 mm. म्हणजे ही झाली तुमची बी, त्याच्यानंतर ही झाली डी, बरोबर. आता गिवन डेटा काय, बी इज इक्वल टू 250 mm, डी इज इक्वल टू 400 mm, बरोबर. आता आपण फर्स्ट डायग्राम ड्रॉ केली, हे काय तुमचं डिस्टन्स बी, त्याच्यानंतर ही काय तुमची डेप्थ, बरोबर. रेक्टँग्युलर सेक्शन ड्रॉ केला. आता रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपण बघितलं होतं जी काही इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू येते, बरोबर. हा पॉईंट कुठे येतो तुमचा अलॉंग दी वाय ॲक्सिस जर असेल तर हे डिस्टन्स असतं तुमचं D/3, बरोबर. आणि हे डिस्टन्स असतं तुमचं D/3 बिलो दी सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजे टोटल काय तुमचा D/6. ह्या पॉईंटपासून D/3 मार्क केलं, ह्या पॉईंटवर D/3 मार्क केलं, बरोबर. त्याच्यानंतर इकडे काय तुमचं B/3 आणि B/3, बरोबर. x ही डायरेक्शन कुठली तुमची बी डायरेक्शन, हे B/3 हे B/3 म्हणजे टोटल B/6 काय केलं मायनस केलं, हे पॉईंट्स जॉईंट केले, हे झालं तुमचा कोर ऑफ दी सेक्शन फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन, बरोबर. त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे, आता तुमचं लिमिट ऑफ दी इसेंट्रिसिटी EX इज इक्वल टू म्हणजे अलॉंग दी एक्स ॲक्सिस जी काही इसेंट्रिसिटी आहे, बरोबर. EX इज इक्वल टू D/6 विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस D/3 प्लस D/3, बरोबर. हे झालं तुमचं 400 डिवाइड बाय 6, हे आलं तुमचं 66.67. अलॉंग दी एक्स ॲक्सिस काय आले तुमची इसेंट्रिसिटी आणि EY इज इक्वल टू B/6 विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस, बरोबर. म्हणजे काय आलं तुमचं 250 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 41.67. डायग्राम्स ड्रॉ केली कोर ऑफ दी सेक्शन फॉर दी रेक्टँग्युलर सेक्शन.